पुणे शहरातल्या मुळा मुठा नदीपात्रामध्ये राडारोडा पाहायला मिळतोय। कारण नदीपात्र बिल्डर्सच्या बांधकामाच्या ढिगाऱ्यामध्ये सापडलंय। नदीमध्ये विविध ठिकाणांहून खराब पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे नदीमध्ये कचरा टाकण्याचं सुद्धा प्रमाण वाढल्याची माहिती आहे। नदीपात्र परिसरामध्ये हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पालिका आता सीसीटीव्ही बसवणार आहे। नदी स्वच्छ ठेवण्यासाठी तातडीनं प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचं बोललं जातंय। पुण्यातील मुळा नदीचं पात्र असेल किंवा मुठा नदीचं पात्र असेल, या दोन्ही नद्या जेव्हा पुणे शहरातून वाहतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुर्गंधी तर येतेच, पण या सगळ्या नदींमध्ये नदीपात्रांमध्ये राडारोडा किती मोठ्या प्रमाणात टाकला जातोय हेही मागच्या अनेक दिवसांपासून वाढतानाचं चित्र बघायला मिळते। पाणी दूषित आहेच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही नदीपात्रांमध्ये शहरातलं जे घाण सांडपाणी आहे ते देखील सोडलं जातं आणि त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात या नदीमध्ये प्रदूषण आहे हे आपण पाहतोय। वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा पद्धतीनं अतिदूषित पाणी, जे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडलं जातं, त्याचा हा सगळा परिणाम आपल्याला बघायला मिळतोच आहे। मात्र यासोबत या शहरातल्या दोन्ही नदीपात्रांलगत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी मोठी बांधकामं सुरू आहेत तिथून टाकणारा जो काही टाकला गेलेला राडारोडा आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो। नदीपात्रात बांधकामांच्या मधून निघालेला जो राडारोडा आहे तो टाकला जातोय आणि त्यातून वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवताना आपण पाहतोय। एकीकडे नदीचं प्रदूषण आणि त्यासोबतच अशा पद्धतीनं जो राडारोडा या ठिकाणी टाकला जातोय त्याची आणखी भर या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते आणि त्याचा मोठा त्रास जो आहे तो देखील आपण बघितला तर या सगळ्या नदीच्या विषयाच्या संदर्भात होतोय। महानगरपालिकेकडून सातत्यानं यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची माहिती दिली जाते, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित अशी कारवाई होत नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।